या सगळा चिखल चिखल करायला घेतलाय. एवढं काढून झालंय भात. थोडासा उठलोय, कंटाळा आलाय म्हणून कंबर ताट करायला. आणि दाखवलं ना गणपतीला, किती दाखवा अजून. हे घे. हो, खेकडा पकडून आणला याने. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. सो मित्रांनो, आज सुरुवात झाली, मस्त पाऊस पडतोय, बघू शकता सगळं कसं पाणी पाणी सगळीकडे. सो मित्रांनो, आजचा व्लॉग काय खास नाही, आपला डेली व्लॉग सारखा आता चालू असतील कदाचित. आणि आता चाललो आहे आम्ही भात लावण्यासाठी. ते रोप लागते ना, ते खाण्याला जर फिरलं होतं ते. सो बघू, आता चाललो आहे मी तिकडे. बाकीचे गेले सगळे, सो मी पण जातो तिकडे. चला कंटिन्यू राहा. सो मित्रांनो, मी छत्री घेतले, रेनकोट वगैरे काय नाही. चला, आता पाऊस आला तर आपल्याला छत्री कामात येईल. सो चला जातोय. आमचा बस स्टॉप इकडचा. असं काही सीन आहे आमच्या गावाकडचा. सगळं डोंगर डोंगर आहेत, सगळे हिरवगार डोंगर झाला आहे. आणि तो रस्ता तो ब्राह्मणपाडा, आणि इकडे गावाकडे आमच्या. आणि जेव्हा शेती नाही करत त्या टायमाला गावातला ग्राउंड असतो क्रिकेटचा इकडे. भाताचे रोप पेरले होते, ते खाण्याला घेतलं तिकडे. सो मित्रांनो, सगळे भात खाण्याला गेले आहेत. आणि एवढं आहे आता, किती जेवढं लागते तेवढं खणतील आता. आणि लावणी करायची आहे, लावणी कुठे करायची आहे माहीत नाही मला. आता सध्या खणून घेतो मी पण त्यांच्या जोडीला, जेवढं खणता येईल तेवढा. आपल्याला येत नाही जास्त, जेवढं होईल तेवढं करू. तिकडून भावाची पोरगी आले, त्या तिकडे पण त्यांचं काही काम चालू आहे. नंतर करायला घेतलाय काही नाही. सो मित्रांनो, मी पण करून घेतो जरा. अशा प्रकारे बांधून ठेवलाय करून करून. एवढं काढून झालंय भात. थोडासा उठलोय, कंटाळा आलाय म्हणून कंबर ताट करायला. आणि पाऊस येतो जातो मध्ये मध्ये. आणि आता पण उघडला, थोडासा ऊन सारखा आलेला आहे. तिकडे पण चालू आहे त्यांचे काम दुसऱ्यांचे. त्या समोर भात लावलेला आहे हे वाला. आमचं अजून तर खणायलाच चालू आहे. सो भात लावायचं ते दुसऱ्या दिवशी करायला लागेल. आज सगळे रोपं काढून जमा करून ठेवेल. दुसरा दिवस आहे, अजून काम चालूच आहे रोपायचं, रोप काढायचं. पाऊस चालूच आहे, येतं जातं. सो आता हे मूठ आहेत ते मस्त पाण्यात नेऊन धुवायचे आहेत, माती काढून टाकायची याची. तर चला ते करू आपण.
सो मित्रांनो, आता हे आणलेत मूठ भाताचे, ते असे त्याची माती काढून टाकायची आहे आणि धुवायचे आहेत. सो वहिनी पण आले त्यांचे तिकडे धुवायला. काय नाही, शेतात काम करतात असंच ना माणूस, काढू नको. हिला सांगतोय तर ही नाही ऐकत म्हणून हिचा नाही काढत. आता एकच एवढीशी व्हिडिओ घेतली फक्त हिची, आता नाही काढत. वहिनी लाजायला नाही पाहिजे ना माणसांनी, काम करतोय तर लाजला नाही पाहिजे ना माणसांनी, काम करतोय तर. मग तेच तर. सो धुवून इकडे आणून ठेवत आहेत ते सगळं मूठ. सो एवढे सगळे आहेत, सगळे धुवून ठेवायला लागतील म्हणजे भात लावताना एकदम सोपा पडते, मातीमध्ये राहत नाही. आणि वहिनी वगैरे सगळे त्यांचं खाण्याचं चालूच आहे. एवढं सगळं आहे ना, दिसतं हिरवं हिरवं, तेवढं सगळं खणून घ्यायचं आहे. सो पाऊसमध्ये मध्ये त्रास देतो म्हणजे त्याचं यायचं काम आहे, तो येतोच, पावसाळा येतं, पण काय बोलू नाही शकत. चला काम करून घेतो. हो, खेकडा पकडून आणला याने. कुठून आणलास? चावत आहे. रे रे रे. सो मित्रांनो, एवढंच बाकी राहिलंय. हे बघा, एवढं बाकी राहिलंय. बाकी सगळं रोप खणलं आणि आता जेवायला चाललेत, आम्ही घरी चाललेत. हे बघा सगळे. आणि पाऊस तर चालूच आहे आता कंटिन्यू, आणि आम्ही चालले जेवायला. दुसरा दिवस आहे आजचा. आता बघू, आज पण आमचं लावायचं होते का नाही, नाही तर मग लावायचं उद्याच्या दिवशी वाटतं. काय आलंय? काय ना, थंडी लागते, थंडी लागते. स्वेटर देव, स्वेटर देव नको. बारीक बारीक पोरं कशी खेळतात बघा रेनकोट घालून पावसात. हो नाचत आहे. ते दोन मला घाबरून पळाले आणि यांच्यातच खेळत होते. हा पण चालला. जादू झालेत ते, जादू पिक्चरमधले. सो आमचं गाव बघा कसा, समोरचं घर बघा किती भारी दिसतं याच्यात, एकदम मस्त. अरे वा वा वा. ओ, बारीक पोराने गणपती बनवलाय. ओ, उलटा आहे का? इकडून आहे. थांब, हा तिकडून दाखवतो. कोणी बनवलाय? लवकर ये इकडे, लवकर ये ना. टी शर्ट तर तेजसचा घातलाय. वाव, एक नंबर गणपती बनवलाय. अरे मातीचा. हा, काय सांगतो, आज गेला ना का शाळेत? हा, आणि गणपती कोणी बनवलाय? मग झाडू मारते मयूर दीदीने. तुला काय झालं का? हा, अच्छा लगता है. कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? काय गणपतीला दाखव ना, काय तिकडे दाखवलं ना गणपतीला, किती दाखवा अजून. हे घे, गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो, पाऊस खूप चालू आहे आता, सगळं वाहत आहे. आणि आता आम्ही जेवून परत चाललाय, तर ते राहिलेत तिकडेच. पाणी बघा रस्त्यावरून कसं वाहतंय. मित्रांनो, शेतावर आलो आहे आणि अजून काम चालूच आहे इथे आल्याला, जेवून आल्यावर यांचं. आणि ट्रॅक्टर लावलेला आहे आवनामध्ये, चिखल करायला, माती मिक्स करायला, सगळं करायला. सो चिखल झालं का नंतर भात लावेल त्याच्यात. आणि योस चिखल करायला चालू आहे. एक राऊंड मला पण एक.
या सगळा चिखल करायला घेतलाय. मस्त चिखल झाला का मग भात त्यात टोचायचा असा पिचिक. तो एक राऊंड मागत आहे, तिला तर बरा आहे चालवायला. रोगाला मित्रांनो, यांनी भात लावायला सुरुवात केली आहे माणसांनी. मी तिकडे गेलतो, आता मी पण घेऊन जात आहो मोठं. असे त्याला पाऊस आहे, छत्री पकडलंय, ॲडजस्ट करायला लागते. आज कॅडबरी आणि चहा. बस गेली निळी परी आमच्याकडची. सगळीकडे पसरवून ठेवायचे, म्हणजे लावत आला का तिकडून उचलून लावायचे. लावायला घेतला आहे. पाणी बघा, ढबडाक एवढं झालं लावून, अजून थोडं बाकी आहे. एक पूर्ण होईल मग इकडचा. मित्रांनो, एकदाची कंबर सरळ केली आणि बघा एवढं लावलं. 4 जण होते, तर एवढं बाकी राहिले. आता ते उद्या आता जातो घरी मस्तपैकी, काहीतरी गरम खायला गेलं. कंबर बँड झाली आज. सगळं पाऊस येतो जाता चालूच आहे, थंडी लागायला लागली. तर चला घरी जातो. ये तर घरी आलो. दीदी बघायला लागले लगेच. ये घे. साला सगळ्यांच्या आधी जेवायला लागले. सो फ्रेंड्स, थाटं वाढत आहेत जेवणासाठी आणि सगळे शेतामधून दमून येतात आणि आजी झोपले अगोदरच. आता ब्लॉग इथे संपवतो आजचा. 2-3 दिवस झाले ब्लॉग नाही टाकला. अजून राहिलं जरा परत दुसरी सुरुवात करू व्हिडिओची. आंबे कापून आंबे बघा जेवणासोबत उचलला. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. लावत गोल फिरलाय. आता इकडून अजून तिकडं वरचा याच्यातला लावला. आता याच्यात मग त्याच्यात